सर्व विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म काळजीपूर्वक तपासून बघणं गरजेचं आहे. तसं तर सर्वच माहिती काळजीपूर्वक तपासणं गरजेचं आहे, परंतु त्यातल्या त्यात 4 गोष्टी काळजीपूर्वक तपासून बघणं फार महत्त्वाचं आहे. त्यातलं पहिलं म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तेव्हा तुमचं रिझर्वेशन डिटेल्स इथं जे आहे त्यामध्ये तुमची ओरिजिनल कॅटेगरी आणि कॅटेगरी ऑफ ॲडमिशन ही एकच पाहिजे. नाहीतर इथं समजा तुमची ओरिजिनल कॅटेगरी NTB आहे आणि इथं कॅटेगरी ऑफ ॲडमिशन ओपन झाली तर तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. तुमचं ॲडमिशन हे ओपन कॅटेगरीमधून होईल. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ते यस करता आणि महाराष्ट्रातलं असेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करता आणि ज्या जिल्ह्यातून काढलं आहे तो जिल्हा सिलेक्ट करता. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जर तुम्हाला इन हाऊस कोटा लागू असेल तर हा मुद्दा बघा. डू यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन थ्रू इन हाऊस कोटा? आता तुम्ही ज्या ज्युनियर कॉलेजला 11वीला ॲडमिशन घेणार आहात त्याच संस्थेच्या शाळेतून तुम्ही 10वी पास झालेला असाल तर तुम्हाला इन हाऊस कोटा लागू होतो. त्यावेळेस तुम्ही यस केलं आहे का त्याची एकदा खात्री करून घ्या. तिसरा मुद्दा म्हणजे तुम्ही कॉलेज निवडलेलं आहे का, ते कॉलेजचं नाव ज्या ठिकाणी तुम्हाला 11वीला ॲडमिशन घ्यायचं आहे ते नाव दिसतं आहे का. कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 ऑप्शन तुम्ही देऊ शकता. नाहीतर इथं एकही कॉलेज दिसत नसेल तर तुमचं यादीत नाव येणार नाही. म्हणून कॉलेजचं नाव दिसतं आहे का ते खात्री करा आणि कोणत्या ब्रांचला ॲडमिशन घ्यायचं आहे, कॉमर्स, सायन्स किंवा आर्ट्स, ती स्ट्रीम या ठिकाणी दिसते का आणि स्टेटस एडेड, अनएडेड, सेल्फ फायनान्स ते दिसतं का, मीडियम आणि या ठिकाणी फी. आणि सगळ्यात शेवटचा आणि चौथा मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा, हा शेवटचा मुद्दा आहे. या ठिकाणी कंप्लीट अँड लॉक म्हणजे तुम्ही फॉर्म भरला आहे परंतु तो इथं इनकम्प्लीट दिसत असेल तर तुमचं यादीत नाव येणार नाही सिलेक्शन लिस्टमध्ये. म्हणून फॉर्म भरल्यानंतर कंप्लीट आणि लॉक हे असलंच पाहिजे. तर या ठिकाणी हे कंप्लीट अँड लॉक्ड पाहिजे आणि त्यानंतरच तुमच्या यादीमध्ये नाव येऊ शकतं. आणि शेवटी नंतर तुम्ही या ठिकाणी तुमची जी काय असणार ती सही करणार आहात जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्यायला शाळेत याल त्यावेळी.